यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। 5 महिन्यांपासून बंद असलेलं भीमाशंकर मंदिर 2 दिवसांमध्ये भाविकांसाठी खुलं होणार आहे। यामध्येच भीमाशंकर मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकास कामांची पाहणी केली। दरम्यान आता दर्शन बंद ठेवून काम करण्याची वेळ येणार नाही। भीमाशंकरमध्ये अतिशय चांगलं काम होत आहे, त्यामुळे यापुढे भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अतिशय सुव्यवस्थित प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आनंद आहे। आज ही सगळे जो भाग आहे हा मी स्वतः बघितला आणि जे काम चाललंय ते बघितलं। मी अतिशय समाधानी आहे। मला विश्वास आहे रेकॉर्ड स्पीडमध्ये पुढच्या वर्षी कुंभ सुरू होण्याच्या आधी यातलं 90% काम आपण पूर्ण केलेलं असेल। या ठिकाणी आपण या पद्धतीने आता कॉरिडॉर तयार करतोय की येणारे मे पर्यंत 25,000 लोक आपण एकत्रित बस स्टँड पासून इथेपर्यंत लोकांना थांबवू शकतो। प्रत्येक ठिकाणी आपण शौचालय पण बांधतोय, शौचालयाची पण व्यवस्था चांगली आतापर्यंत नाही आहे आणि कंप्लीट परिसर आपला उद्देश आहे की पुढच्या वर्षी नाशिकचा महाकुंभ असणार आहे, त्याच्या आधी हा काम झाला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण हा कमी कालावधीमध्ये म्हणजे 5 महिन्यामध्ये हा जे आपण स्ट्रक्चर पाहतो ते कुंभ केला आहे, त्याच स्पीडने आपल्याला गावाचं काम पूर्ण करून घ्यायचे आहे। त्यांनी मला विश्वास आहे की मे पर्यंत पुढच्या वर्षी काम होऊन जातील।